मँगलुरू पोलीस स्टेशनमध्ये एक फोन येतो आणि समोरचा व्यक्ती सांगतो की माझ्या दुकानाच्या बाजूला एक पॉलिथिन पडलेलं आहे. त्या पॉलिथिनमध्ये हेल्मेट आहे आणि हेल्मेटमध्ये डोकं आहे. पोलीसवाले तातडीने त्या ठिकाणी जाऊन बघतात. त्यांना डोकं दिसते. ते इकडे-तिकडे शोधाशोध करतात की अजून काही आपल्याला सापडते का म्हणून. पण त्यांना काही सापडत नाही. ते डोकं हॉस्पिटलला पाठवून देतात. हे सगळं सुरूच असताना पोलीस स्टेशनला दुसरा फोन येतो आणि दुसरा व्यक्ती हे सांगतो की कब्रस्थानजवळ एक पॉलिथिन पडलेली आहे. त्या पॉलिथिनमध्ये कुणाचं आहे माहिती नाही, पण तिथे डोकं पण नाही आहे, तिथे पाय पण नाही आहे. शरीराचा मधला भाग तिथे पडलेला आहे. तर पोलीसवाले तातडीने तिथे जातात आणि बघतात तर ते जे धड असते त्याला ते हॉस्पिटलला पाठवून देतात. आणि अजून काही त्यांना भेटते का ते शोधाशोध करतात, पण त्यांना काहीच मिळत नाही. ही शोधाशोध सुरूच असते. पोलीसवाल्यांना तिसरा फोन येतो पोलीस स्टेशनमध्ये आणि तिसरा व्यक्ती हे सांगतो की माझ्या घराच्या बाजूला पॉलिथिन पडलेलं आहे. त्या पॉलिथिनमध्ये कुणा व्यक्तीचे 2 पाय आहेत. पोलीसवाले तिथे जातात, बघतात आणि ते पाय ते हॉस्पिटलला पाठवून देतात. आता हॉस्पिटलमध्ये डोकं पण असते, धड पण असते आणि पाय पण असतात. आता ते एका स्त्रीचं असते. आता पोलिसांना हा प्रश्न पडतो की हे प्रेत कुणाचं असेल? हे प्रेत कुणाचं आहे हे जर ऐकायचं असेल तर तुम्ही सोशल वर्कर सुजाता ह्या YouTube चॅनलवरती जाऊन बघू शकता.